हॅलो हाय वेलकम टू माय शेतकरी चॅनलला स्वागत आहे तुम्हाला। कसं आहेत सगळेजण? मी बरा आहे, तुम्ही पण बरा आहे म्हणून घेतलंय मी। चला तर मग आज या व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे ते बघूया। काय करायचं आहे काम, काय काय चाललंय, कसं आहे तुम्ही सगळं बरं आहेत म्हणलं मी। ते द्राक्षीचं कामामध्ये तर काय मार्केटचं नादात व्हिडिओ करायचं झालं नाही मला। ते आता मार्केट झाल्यावर बेदाण जरा उरलं होतं, ते शेडमध्ये कुठं टाकायचं म्हणून इथंच बागेमध्ये शेडनं हे करून जाळी बांधून इथंच टाकलंय बघा। औषध मारायला लागले आता। कसं सुटसुटीत वाळलंय ते सगळं बघा, असं झालं ते बघा। सगळं व्यवस्थित औषध मारून घ्यायचं आहे। औषध मारून आणि वाळले ते आता काढून घ्यायचं आहे 1-2-3 दिवसात। शेडमध्ये घातलं तरी एक टप्पा पण भरत नव्हतं, म्हणून आम्ही इथंच जाळी ते बांधून सगळं व्यवस्थित द्राक्षीमध्येच टाकलंय बघा। व्यवस्थित मस्त आणि वाळलंय ते सगळं। बघा असं सगळं काढून घेतलंय आता, वाळलंय सगळं। एक 10-12 दिवस सोडलं होतं ते टाकून, सगळं सुटसुटीत वाळलंय आता। सगळं काढून घेतली बघा, व्यवस्थित वाळलंय आता। मशीनला घालायचं आणि काळं एकीकडं आणि हे हिरवं पण, हिरवं चांगलं असलेलं एकीकडं पणच होते। व्यवस्थित अगदी शेडमध्ये घातल्यानेच मस्त सुटसुटीत हिरवंगार निघायला लागलेलं बघा। आतमध्ये एक वल्ल असलेलं ते बाजूला काढले। आता सगळं सुटसुटीत व्यवस्थित वाळलंय, सगळे वाळलं एकीकडं काढलंय बघा। कसं हिरवंगार निघालंय सगळं व्यवस्थित। बघा हिरवागार कसं निघायला लागले। हे काळं असलेलं एकीकडं ठेवलंय बाजूला, आणि ते एक वल्ला आहे ते उन्हाला घातले बाहेर। ते बघूया चला कसं आहे ते, बाहेर उन्हाला टाकलंय ते पण आता हिरवच झाले ते, तरी पण जरा अजून वल्ला आहे म्हणून इथं उन्हात आणून टाकले मी। हे पण वाळल्यावर त्याच्यातच मिसळायचं, हे पण चांगलंच आहे। या तुम्ही पण बेदाण खायला, द्राक्षी पण खायला या म्हणले। आता बेदाण पण खायला या। आता ज्वारी नीट करणार आहे मी पण, आता जरा काम आहे। कसं वाटलंय माझं बेदाण शेडचं, द्राक्षीमध्ये बांधलेलं बेदाण शेडचं कसं वाटलंय तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा बरं का। लाईक करा। थँक्यू, नमस्ते, ऑल द बेस्ट सगळ्या सणला। थँक्यू।